बिरसा मुंडा यांना मी आदराने विनम्र अभिवादन करते। त्यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंडच्या रांची जिल्ह्यातील उलीहथू या छोट्याशा गावी झाला। त्यांचे शिक्षण साध्या मिशनरी शाळेत झाले, पण त्यांच्या मनात आपल्या लोकांसाठी काहीतरी करण्याची जिद्द होती। ब्रिटिशांच्या काळात जेव्हा आदिवासी समाजाला त्यांची जमीन आणि हक्कांवरून वंचित केले जात होते, तेव्हा या एका तरुणाने त्यांच्या विरोधात आवाज उठवला। ते केवळ एक नेते नव्हते, तर ते क्रांतिकारक होते। सरकारच्या आदिवासी विकास विभाग म्हणजे जनजातीय मंत्रालय, त्यासोबतच महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग यांच्या अंतर्गत या ठिकाणी आज आपले आदिवासी समाजाचे या ठिकाणी जे काही दैवत आहे असे वीर बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस आपण आज 150वी जी काही त्यांची जयंती आहे तो म्हणजे आदिवासी गौरव दिवस असा म्हणून साजरा करत आहोत। तर त्या निमित्ताने या ठिकाणी आपण सगळे उपस्थित झालेलो आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आपल्या विद्यार्थी मित्रांनी सगळ्यांनी चांगलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। ठिकाणी झारखंड सारख्या अत्यंत अशा गरीब या राज्यामध्ये त्यांचा जन्म झालेला होता आणि गरीब कुटुंबामध्ये जरी जन्म झाला त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी जर्मन जी काही वसाहत होती त्यांच्या मिशनरी स्कूलमध्ये त्यांनी त्यांचं शिक्षण घेतलेलं होतं आणि फार चांगल्या प्रकारे त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी पुढे जे काही आहे की आपला जो काही भारत देश आहे हा ब्रिटिशांच्या गुलामगिरीमध्ये जगत असताना त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या समस्या या ठिकाणी येत होत्या। आदिवासी समाज हा अगोदरपासूनच आपण म्हणतो की निसर्गाशी निगडीत आणि निसर्गाशी जवळीक साधणारा समाज आहे, त्यासोबतच संघर्ष करणारा जमात आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष जीवन व्यतीत करत असताना कोणत्याच प्रकारे किंतु परंतु न करता स्मित हास्याने हा आपला प्रवास संपूर्ण आदिवासी समाज जीवन जगत असतो। त्याचप्रमाणे वीर बिरसा मुंडा यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपले जीवन व्यतीत करत असताना त्यांना त्यावेळेला काही सामाजिक जे काही शिक्षण घेतल्यानंतर त्यांना बऱ्या वाईटाची जाणीव झाली आणि त्यांनी ज्या वेळेला आपल्या सामाजिक जीवनामध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांना अल्प असं त्यांचं आयुष्य होतं, परंतु तरी सुद्धा प्रगल्भ अशी बुद्धिमत्ता होती आणि महान कार्य त्यांनी त्यांच्या छोट्याशा जीवनामध्ये या ठिकाणी या मोठ्या प्रमाणामध्ये एक आदर्श असं प्रेरणादायी जीवन त्यांनी व्यतीत केलेलं आहे आणि महान कार्य त्यांनी घडवून दिलेलं आहे। त्यानंतर त्यांनी बघितलं की आपला जो काही समाज आहे हा फार गरीब आहे, दारिद्र्य आहे, निरक्षर आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ज्या काही अनिष्ट रूढी परंपरा कायदे वगैरे असतील याच्यामध्ये गुरफटलेला समाज आहे। तर त्यासाठी त्यांनी त्यांना जसं मी शिक्षण घेतलं तर म्हणे तुम्ही पण शिक्षण घ्या, सुसंस्कृत व्हा आणि त्याचबरोबर त्यावेळेला जो काही ब्रिटिशांची गुलामगिरी असतील त्यासोबतच मोठ्या प्रमाणात त्यांचे जे काही जुलमी कायदे होते त्या कायद्याविरुद्ध त्यांनी लढा दिलेला होता। मोठ्या प्रमाणामध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या अगोदरचे जे काही आपले आदिवासी बंधू होते ते चांगल्या प्रकारे शेती व्यवसाय करायचे, पशुपालन करायचे, मासेमारी करायचे, त्यासोबतच जंगलामधले जे काही विविध प्रकारचे जे काही वनौषधी असतील